गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला दिसून येतं की जो इराण आणि इस्रायलचा जो टेन्शन होता तर ते युद्ध बंद झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला तिथे काल पाहायला मिळाला. त्यानंतर नॅसडॅकनं सुद्धा तिथे एक ऑल टाईम हाय नवीन फ्रेश प्लेस केलेला आहे. ओके, म्हणजेच US मार्केट एकदम बुलिश आहे. परंतु तेच जर आपण काल आपल्याकडे पाहिलं तर युद्ध बंद झाल्यामुळे काल ब्रेकआउट करण्यासारखी पूर्ण परिस्थिती होती. जसं की जो USD INR आहे म्हणजेच आपला इंडियन रुपी स्ट्रॉंग झाला होता ऑलमोस्ट 70-75 पैशाने, खूप म्हणजे मोठं मुवमेंट येते. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर आपण पाहिला तर तो पुन्हा खालीच जातोय. त्यानंतर तिसरं पॉझिटिव्ह म्हणजेच की जे क्रूड ऑइल आहे तर ते अचानक ड्रॉप झालं होतं ट्रम्पने सीज फायर केल्यामुळे. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि मार्केटचं गॅप अप ओपनिंग जर पाहिलं तर ते ऑलमोस्ट जिथे रेजिस्टन्स होता तिथे होतं आणि तिथनंही मार्केटवरती गेलं होतं. ऑलमोस्ट 25,300पर्यंत मार्केट जाऊन आलं आणि त्यानंतर एक प्रचंड सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये काल पाहायला मिळालं. म्हणजेच काय, डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर आपण पाहिलं तर हा ब्रेकआउट पूर्णपणे फेल झालेला आहे. तर आता ते फेल होण्यामागे बरेचसे रिझन्स आहेत. त्यातलं मेजरली रिझन जर आपण पाहिलं तर एवढेसे जे ट्रिगर्स आहेत तर ते मार्केटला पुरेसे नाही आहेत ब्रेकआउट करण्यासाठी, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. त्यानंतर आता जुलैच्या फर्स्ट वीकमध्येच ट्रम्प जे आहेत तर ते टॅरिफ पुन्हा लावणार आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मार्केटमध्ये बेरिशनेस, आपण काय म्हणतो, एक साईडवेज बेरिशनेस आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मार्केट खालनं लो शिफ्ट करत चाललेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मोठं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि जेवढं जास्त वेळ कन्सॉलिडेशन होईल तेवढं जास्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल, हे मात्र खरं. त्यामुळे आता पाहूयात की नक्की येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडते ते. परंतु कालचा ब्रेकआउट पूर्णपणे फेल झालेला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी 25,300च्या आसपास म्हणजे ब्रेकआउट आला म्हणून जर बाईंग केलेलं असेल तर ते लोक मात्र अडकलेले आहेत, एवढं मात्र खरं. आता एक्सपायरीला राहिले 2 दिवस, आजचा आणि उद्याचा. त्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये तर काही मार्केटला वरती जाऊ देतील असं बिलकुल वाटत नाही. जेव्हा जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा तेव्हा आपल्याला तिथे एक सेलिंग आलेलं पाहायला मिळेल. जर आपण कालचा FIS-DIचा डेटा जर पाहिला तर ऑलमोस्ट दोघांनी इक्वली बाईंग आणि सेलिंग केले. 5,000 कोटींचं सेलिंग FISने केले आणि तेवढंच बाईंग हे DISने केलेलं आहे. म्हणूनच आपल्याला काल मार्केटमध्ये सडन सेलिंग, सडन बाईंग, सडन सेलिंग आपल्याला सतत पाहायला मिळालं. म्हणजे मुवमेंट फार मोठं होतं. परंतु तरीही इंडिया विक्स जो आहे तो ड्रॉप झालेला आहे. म्हणजेच काय की मार्केट कुठेच जाण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहे. काल पूर्णपणे ब्रेकआउट सस्टेन होऊ शकला असता परंतु तो झालेला नाही. याचा अर्थ आता इथनं पुढं पॉसिबिलिटी नाही, जोपर्यंत नवीन ट्रिगर मिळत नाही तोपर्यंत, हे लक्षात ठेवा. आता काल रात्री US मार्केट वरती जाण्यामागं फक्त इराण इस्रायलचं युद्ध थांबलं ते एकच कारण होतं तर तसं नाही. तर काल रात्री USच्या सिनेटमध्ये जे जेरम पॉवेल आहेत फेडचे चेअरमॅन, तर त्यांनी स्पीच दिलं आणि त्या स्पीचमध्ये त्यांनी इंडिकेट केलं की जुलैमध्ये रेट कट्स होऊ शकतात. जसं कालच आपण तुम्हाला सांगितलं होतं की US मार्केट त्याच्यामुळेच काल पळालं होतं की जे काही इराण इस्रायलचं युद्ध आहे त्याच्या टेन्शनमुळे इकॉनॉमी स्लो डाऊन होऊ शकते आणि तिला बूस्ट देण्यासाठी जेरम पॉवेलला रेट कट्स काढावे लागू शकतात. आणि डोनाल्ड ट्रम्प तर पूर्णपणे फेवरमध्ये आहेत रेट कट करण्याच्या, ते उलट वाटच पाहत आहेत. त्यामुळे आता जेरम पॉवेलने सुद्धा इंडिकेशन दिले, त्यामुळे तिथे मार्केटने एक फ्रेश ऑल टाईम हाय प्लेस केलेला आहे. आपले जे ADRs US काम करतात ते ऑलमोस्ट सगळे ग्रीनमध्ये आहेत. त्यामुळे जे काही ग्लोबल क्यूज आहेत तर ते पॉझिटिव्ह आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100-1 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. परंतु आता जो कालचा हाय आहे याने 25,300चा, तर तो ब्रेक करणं हे महामुश्किल काम आहे, हे लक्षात असू द्या. कारण मार्केटनं जरी काल एक गुड न्यूज दिली असली, म्हणजेच काय गुड न्यूज ही की 25,000च्या वरती क्लोजिंग आलं, परंतु जर आपण वरनं सेलिंग पाहिलं तर ते खूप जास्त दिसतं आपल्याला. ओके, म्हणजेच काय की एवढं सहज नाही किंवा एवढं इझी नाही आहे मार्केटनं आता 25,300 ब्रेक करून वरच्या बाजूला जाणं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपल्या काही पोझिशन्स असतील तर त्या व्यवस्थित मॅनेज करा
आणि जेव्हा जेव्हा स्टॉक्स आपल्याला थोडे स्वस्त मिळतील तेव्हाच घ्यायचा प्रयत्न करा. एवढ्या हडबडीमध्ये घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं कारण असं आहे की मार्केटनं जर एवढी चांगली न्यूज असताना आणि ब्रेकआउट सस्टेन होण्याच्या सगळ्या पॉसिबिलिटी असतानासुद्धा मार्केट जर सस्टेन झालेलं नाही आहे तर याच्यामागे नक्कीच मोठं रिझन असणार आहे की जे कदाचित आपल्याला अजून माहीत नाही आहे. त्यामुळे ते बाहेर येईपर्यंत आणि मार्केटला कुठेतरी एक चांगला सपोर्ट मिळेपर्यंत आपण थोडीशी वाट पाहायला हरकत नाही, हे मात्र खरं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आज फार तर काही नाही आहे, परंतु ग्लोबल क्यूज तर चांगले आहेत. त्यामुळे मार्केट सुरुवातीला पॉझिटिव्ह राहील आणि सेलिंग साहजिकच आहे की वरती जसं रेझिस्टन्सच्या जवळ मार्केट जाईल तसं अचानक एक सेलिंग यायला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर अगेन आपण दुसरी गोष्ट घेऊ शकतो ती म्हणजेच जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांनी प्रचंड कॉल बाईंग केलं आहे. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी काही घडणार आहे का, तर त्याची शक्यता आता थोडी थोडी निर्माण होते, म्हणजेच उद्या. तर उद्या जर काही घडायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सकाळी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये म्हणजे 9:15 ते 10पर्यंत जे स्ट्रॅडलचे प्रीमियम्स आहेत तर ते इरोट होणार नाहीत, म्हणजे ते कमी होणार नाहीत. ते तिथेच राहतील किंवा थोडे वाढतील. परंतु जनरली एक्सपायरीच्या दिवशी फार फास्ट जे प्रीमियम्स आहेत तर ते डिक्रीज व्हायला सुरुवात होतात. तर तसं होताना पाहायला मिळणार नाही. आणि तसं जर सुरुवातीला झालं नाही 9:15 ते 10 वाजेपर्यंत तर मे बी मार्केटमध्ये काहीतरी घडू शकतं. कुठल्या तरी एका बाजूला आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड एक मोठं मुवमेंट आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळू शकतं आणि ती गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. तर पाहूयात काय घडते ते. परंतु प्रोप्रायटरी ट्रेडर्स मार्केटवरती बुलिश आहेत. त्यानंतर जे काही आपले सर्वसामान्य लोक आहेत रिटेल ट्रेडर्स तर ते मार्केटवर बेरिश आहेत आणि FIs मात्र न्यूट्रल आहेत. आणि म्हणून तर ते मार्केटला जेव्हा जेव्हा वरती जाईल तेव्हा FIs सेलिंग करत आहेत आणि मार्केटला पुन्हा 25,000च्या आसपास आणत आहेत. कारण त्यांनी खूप सारे ऑप्शन्स स्ट्रॅडल्स सेल केलेले आहेत. अगदी 24,800पासनं ते 25,300पर्यंत ह्या लेवलमधले जे काही स्ट्रॅडल्स आहेत तर FIsनं प्रचंड सेलिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे वाटत नाही की ते एवढ्या इझिली मार्केटला कुठल्याही बाजूला जाऊ देतील. त्यामुळे आता फाईट चालू आहे. त्यामुळे बुल्स आणि बियर्समध्ये. त्यामुळे कोण जिंकते हे पाहणं जास्त गरजेचं आहे गुरुवारपर्यंत, म्हणजेच उद्यापर्यंत. आणि मग त्यानंतर पाहता येईल की पुढे काय काय घडणार, कसं घडणार, शुक्रवारी काय घडणार. कारण नवीन महिन्याची नवीन सिरीज सुरू होते. त्याच्यामध्ये तेच टेन्शन आहे की जे 90 दिवसांपूर्वी होतं, म्हणजेच आपलं टॅरिफचं टेन्शन. त्यामध्ये कुणावर टॅरिफ्स लावणार वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे एवढं इझी नाही आहे मार्केटला सहजासहजीवरती जाऊ देणं. पाहूयात काय होतं आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.